छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यावरून वणवा पेटलाय। अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नव्या लोकांना उमेदवारी दिल्याचं सांगत कार्यकर्ते आक्रमक झाले। भाजप मंत्र्यांनाही या तांडवचा सामना करावा लागलाय। पक्षानं निवडणुकीचं तिकीट न दिल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी भाजपचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी राडा घातलाय। यावेळी तिथे पोहोचलेले केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला। तर दुसरीकडे आमदार संजय केनेकर यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी तिथे पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोरही आपला टाहो फोडलाय। तर उमेदवारी न मिळाल्यावरून सलग दुसऱ्या दिवशी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। पक्षाच्या कार्यालयाबाहेरच कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। त्यांनी काही नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका देखील घेतली। संजय केनेकरला विचारा। दरम्यान यावरून महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या। काहींना अश्रू अनावर झाले आणि पक्ष कार्यालयासमोर त्यांनी टाहो फोडला। संजय केनेकरला विचारा। भाजप कार्यालयासमोर या कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडांच्या वाहनांना गराडा घातला। ज्यांनी काम केलं त्यांना तिकीट भेटलेलं नाही अजिबात। आज रात्रंदिवस जो काम करू राहिला त्याला तिकीट भेटलेलं नाही आणि ज्याला आम्ही ओळखत नाही त्याला तिकीट दिले, ज्या माणसाला आम्ही ओळखत नाही। तर हा सगळा वाद उफाळून येण्यासाठी कारणीभूत ठरली आहे सुवर्णा पाटील साळवे यांची उमेदवारी। सुवर्णा पाटील साळवे या मंत्री अतुल सावेंचे पीए उल्हास पाटलांच्या पत्नी आहेत। खरं तर त्या मतदारसंघात प्रशांत भदाणे यांच्या पत्नी माया भदणे इच्छुक होत्या, पण त्यांचं तिकीट नाकारल्यानंतर भदाणे समर्थक आक्रमक झाले। या गोंधळातच भाजप आमदार संजय केनेकर देखील पक्ष कार्यालयामध्ये दाखल झाले आणि त्यांच्या समोरच या नाराज कार्यकर्त्यांनी आपला टाहो फोडलाय। साहेब एकाचा होता पीए आणि एकाचा होता पाहुणा, जातीचा पाहुणा सागर फाळे आणि उल्हास साळवे बरं का, यांनी दोघांनी माझं तिकीट कापलं। साहेब काय भेटलं? फक्त पीए म्हणून तिकीट कापलं सावेनी। तुम्हाला भाजपची चिंता नाही का? सावेला परत उभा राहायचं नाही का? भारतीय जनता पार्टी चिंताची पार्टी नाही फक्त वंजारींची एक पार्टी आणि फक्त पीएची पार्टी आहे का? दरम्यान केणेकरांनी प्रशांत भदाणे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना समजावण्याचा देखील प्रयत्न केला। सुशील भाई तुमच्या शब्दावर चढलो ना, खूप कष्ट केला ना, कमी कुठं पडलो रे बाबा, कमी कुठं सुशील भाई तुमच्या शब्दावर चढलो ना, खूप कष्ट केला ना, कमी कुठं पडलो रे बाबा, कमी कुठं तर एकीकडे हा आक्रोश असतानाच दुसरीकडे मात्र उमेदवारी नाकारलेल्या दिव्या मराठे आणि वर्षा साळुंखे यांनी भाजप विरोधात उपोषणाचं अस्त्र उगारलंय। त्यांनी थेट भाजपच्या कार्यालयासमोर उपोषणाचा पवित्रा घेतला। त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजप आमदार अनुराधा चव्हाणांनी पुढाकार घेतलाय। आंदोलनात चिमटलेला बोट डॉक्टरने ऑपरेशन सांगितलंय। पोलीस गाडीत चेंगरलं होतं, पोलीस ओढत होते, लेडीज पोलीस, तेव्हा दारात चेंगरलेलं बोट ऑपरेशन सांगितले। काय काय सांगायचं? भारतीय जनता पार्टीला अडचण झालेला आहे। आता यांच्या बायकांना नेलं, यांच्या आईला नेलं। 75 वर्षाची आई आहे एकाची, तिला 2 पावलं सुद्धा चढणं होते, ती येऊन
किती काम करणार आहे आणि आम्ही एवढ्यापासून सक्षम आहेत. अहो ते सक्रिय कार्यकर्ते सुद्धा नाहीये. तर भाजपमधील या नाराजीची दखल वरिष्ठ नेत्यांना देखील घ्यावी लागली आहे. सीट देऊ शकतो एक मागितल्या 20 लोकांनी, त्यामध्ये काही कार्यकर्त्याची नाराजी आहे. पण मला विश्वास आहे की कार्यकर्ते पक्षाची भूमिका समजून घेतील, पक्षाचा पक्षादेश समजून घेतील आणि निश्चितपणे थोडं त्या ठिकाणी जागा कमी, कार्यकर्ते खूप जास्त आहे आणि त्यामुळं काही त्या ठिकाणी वातावरण थोडं खराब झालं होतं. पण मात्र आता त्यामध्ये आम्ही ती शांत करू. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा राष्ट्रप्रथम त्यानंतर पक्ष या भूमिकेत काम करणारा आणि समर्पित भावनेतून काम करणारा कार्यकर्ता असतो. त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आम्ही नक्कीच समजूत घालू.